हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे आम्ही गेलेलो आहे स्कूलची शॉपिंग करायला. देवांचे कपडे घ्यायचे होते शाळेचे, बट कपडे तर काही मिळाले नाही. इथं मुलांचे रील्स वगैरे काढणं सुरू होतं. खूप मस्त फोटो काढले दोघांनी. त्यानंतर आम्ही अजून समोर निघालो. इशिकाच्या पप्पाला काहीतरी अजून सामान घ्यायचं होतं. त्यांचे लोअर टी शर्ट घ्यायची होती, पण ते शॉप पण बंद होती. ह्या 2 शॉपमध्ये बघितले, त्यांना काही आवडले नाही. हा आहे देवांचा फर्स्ट डे ऑफ स्कूल. हे आहे देवांची स्कूल. बघा, जायसाठी तर तो खूप एक्सायटेड होता, बट आतमध्ये गेल्यावर त्याचं रडणं सुरू झालं. कारण पहिला दिवस होता आणि सगळेच मुलं रडत होते शाळेतले. हे बघा, क्लासमध्ये मी त्याला सोडलं होतं, पण त्याचं रडणं सुरू झालं. नंतर इशिका आणि मी थोडा वेळ त्याच्याजवळ बसलो, पण तरी त्याचं काही रडणं बंद झालं नाही. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो मम्मीकडे. तिथे होता माझ्या पप्पांचा बर्थडे आणि इथे चालू आहे माझ्या मम्मीची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. कौन कौन आया है नानू के बर्थडे में? पहले नानू का हैप्पी बर्थडे बोलो. हैंडशेक करके हाँ. देव तू भी बोल, तू भी करवा. बोल ना, इतनी शर्मा रही क्या? इथे पप्पा आणि माझी बहीण दोघांचं सोबतच बर्थडे असते, म्हणून आम्ही मस्त बर्थडे सेलिब्रेट केला. मस्त असा पायनॅपल फ्लेवरचा केक आणला होता माझ्या भावानी. आम्ही केक एन्जॉय केला. केकचं टेस्ट पण खूप छान होतं. रसमलाई फ्लेवरचा केक होता. त्यानंतर ही आहे बंगाली मिठाई. हे पण आम्ही मस्त एन्जॉय केली आणि माझ्या बहिणीला व्हिडिओ कॉलवर विश केलं. तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवरच बोलणं होत होतं आमचं. आणि इकडे देवांश आणि शिवायची मस्ती सुरू होती. दोघेही जण मस्त केक खात होते. केक खाल्ल्यानंतर आम्ही मस्त खूप सारे फोटो काढले. मस्त दरवर्षी आम्ही असंच माझ्या मम्मी पप्पाचा दोघांचा पण बर्थडे सेलिब्रेट करतो. आम्ही सगळे भाऊ बहीण आणि इशिकाचे पप्पा पण येतात. मस्त आम्ही फॅमिली मस्त असा बर्थडे सेलिब्रेट करतो आणि मस्त यम्मी माझी मम्मी असं यम्मी जेवण बनवते आणि मस्त असं जेवण केलं आम्ही. इकडे माझ्या बहिणीचा कॉल सुरू होता. तिला कॉलवरच आम्ही केक चारत होतो. हा आहे तिचा मुलगा आणि हे तिचे हस्बंड. इकडे बघा, शिवायची मस्ती सुरू होती. सर्वांच्या गालाला त्याने केक लावला. त्यानंतर जेव्हा मी त्याच्या गालाला जबरदस्ती केक लावला, तेव्हा त्याला खूप रडू आलं. आता बघा, देवांशच्या गालाला तो केक लावते. देवांशला तर खूप चीड आली होती. देवांशनं रडणं सुरू केलं त्याच्या गालाला केक लावला तर. दोघांची अशी मस्ती सुरू होती. आणि त्यानंतर मी त्याला केक लावला तर त्याच्या खूपच जीवावर आली आणि त्याने खूप जोरदार रडायला सुरुवात केली. आणि तिथेच आमचं सेलिब्रेशन संपलं, कारण त्याचं रडणंच खूप जास्त भयंकर आहे. आणि हा आहे दुसऱ्या दिवशी शाळेतला दुसरा दिवस. दुसऱ्याही दिवशी देवांश बघा किती जोरजोराने रडत होता. सगळीच मुलं रडत होते. कसा वाटला आमचा व्हिडिओ? प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.